जय गजानन. या व्हिडिओत ब्लाऊजसाठी ट्रेंडिंग असणारी शॉर्ट स्लीव्ज म्हणजेच उडती बाही आपण बघणार आहोत. ही एका सबस्क्रायबरची डिमांड आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आता यासाठी आपल्याला 4 इंचाची उंची घ्यायची आहे. रुंदी आपण 9 इंचाची घेतली आहे. तुम्ही छातीघडीप्रमाणे घेऊ शकतात, छातीचा चौथा भाग. आणि आपण खाली पण एक सरळ रेष मारून घेणार आहोत. जेवढी उंची होती तेवढीच उंची आपण साईडला पण घेतली आहे. खालच्या साईडनी 1.5 इंच मध्ये घेऊन गोल आकार आपण दिलेला आहे आणि अर्धा इंच गॅप घेऊन पाकळीचा आकार दिलाय. आता साईडनी आपण 2.5 इंच घेणार आहोत. 2.5 इंच घेऊन तिथून गोल आकार हा 4 इंचाच्या उंचीपर्यंत आपण दिलेला आहे. याचा खालचा आकार हा गोलच असतो. आता आपण या बाहीची कटिंग करून घेणार आहोत. या बाहीची उंची साधारण 2, 3 आणि 4 एवढीच असते. यापेक्षा या बाहीची लांबी जास्त नसते. आता आपण पेपर कटिंग करणार आहोत. फ्रंटचा आकार मी आता कापून घेतलाय. अशा प्रकारे आता पेपर कटिंग आपली रेडी झाली आहे. आपण कपड्यावरती पेपर कटिंग ठेवून घेऊ आणि आहे त्या आकारामध्ये आपण कापून घेणार आहोत. आणि उंचीसाठी आपल्याला खालचा फर्स्ट फोल्ड, सेकंड फोल्ड उंचीमध्ये अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. मी तसं शेवटी डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला अलाउन्स ॲड करायचा आहे, अर्धा ते 1 इंच. आणि या बाहीसाठी खालचा फोल्ड छोटाच असतो. खालची दुमड ही जास्त रुंद नसते. आता आपण कपड्याची कटिंग करून घेऊ. आणि अशा प्रकारे आता आपली कपड्याची कटिंग रेडी आहे. फ्रंटचा आकार आपला इथे दिसतोय तुम्हाला. फ्रंटचा आकार पण द्यायचा आहे आपल्याला अर्धा इंचाचा डिस्टन्स घेऊन. ही डायग्राम मी तुम्हाला सांगते. 0 ते 1 आपण बाहीची उंची घेतली आहे. 0 ते 2 छातीघडी एवढं घेतलं आहे आणि 0 ते 1 जेवढं आहे तेवढं 2 ते 3 घेतलंय. 3 ते 4 आपण 1.5 इंच घेतलेलं आहे. 2.5 इंच आपण 3 ते 5 साठी घेऊन गोल आकार दिलेला आहे आणि अर्धा इंच आपल्याला शिवण्यासाठी वापरायचे. धन्यवाद. तुम्हाला पण काही नवीन पॅटर्न शिकायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करा. थँक यू.